आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई हायकोर्टाकडून आता तुकाराम मुंढेंच्या एफडीएला तब्बल 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। आता कारवाईचा अतिरेक होऊ लागलेला आहे असं कोर्टानं एफडीएला सुनावलंय। पुण्याच्या दुकानावरील कारवाईवरून हायकोर्टाकडून आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। एफडीएची कानउघडणी केलेली आहे। नियमांची पूर्तता करूनही परवाना पूर्ववत न केल्याबद्दल एफडीएवरती दंडात्मक कारवाई करत व्यावसायिकाला पुन्हा दुकान सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। नियमांची पूर्तता करूनही पुण्यातील दुकानाचा परवाना पूर्ववत न केल्यानं हायकोर्टानं एफडीएला दणका दिलेला आहे। गुरु नानक डेअरीच्या तक्रारीनंतर एफडीएने तपासणी करत स्वच्छता त्रुटींमुळे परवाना निलंबित केला आहे। दरम्यान नियमांचं पालन केल्याचा दावा करत दुकानदारांना आयुक्तांकडे अपील केलेलं। फेर तपासणीमध्ये 98% नियमांची पूर्तता झालेली तरीही दुकानाचा परवाना पूर्ववत केलेला नाही। दुकानदाराची हायकोर्टामध्ये याचिका आणि हायकोर्टाकडून एफडीएला 5 लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे। एफडीएची कारवाई कौतुकास्पद पण अतिरेक होतोय असं हायकोर्टाचं या दरम्यान म्हणणं आहे।